नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर मैत्रिणींनो, कसं आहे की कधी-कधी आपल्या आयुष्यात कुठलीच गोष्ट चांगली होत नाही. म्हणजे सगळं काही आहे ठीक आहे, पण कुठलं मनासारखं कुठली गोष्ट होत नाही. आयुष्यात खूप असे धक्के सोसावे लागतात, जिकडून-तिकडून निराशा येते. खूप काही प्रॉब्लेम्स म्हणजे क्रिएट होतात. काय करावं, कुठं जावं काही समजत नाही. अशा वेळी एक छान उपाय आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये सांगून ठेवलं आहे. काळी मिरी असते ना, ती निगेटिव्ह पॉवर खेचण्याचं काम करते नेहमी. तर आपण काय करायचं, ती काळी मिरी 5 हा उपाय फक्त शनिवारी करायचा. तर 5 काळी मिरी आपण हातात असे घ्यायच्या आणि आपण जो 4 रस्ता असतो, चौराहा म्हणतो त्याला, तिथे जायचं. कधी रात्री 10-11 वाजता जावा. तर रात्री असं आपल्या त्या 5 काळ्या मिरी हातामध्ये घेऊन आपण आपली इच्छा मनातली बोलायची किंवा माझं हे दुर्भाग्य जात नाही आहे परमेश्वरा, मला हे चांगलं भाग्य मिळू दे, माझं दुर्भाग्य पिछा सोडत नाही, माझ्या नशिबात काहीच चांगलं घडत नाही असं म्हणायचं आणि तुझी कृपा सतत लाभू दे, मला चांगलं भाग्य माझं मिळू दे असं म्हणायचं. मी खूप खुश आहे, मी खूप आनंदी आहे, माझं भाग्य खूप चांगलं झालं आहे, मी भाग्यवान आहे असं बोलायचं आणि हे काळी मिरी एक पूर्व दिशेकडे फेकायची, मागे वळून पश्चिम दिशेकडे फेकायची, एक दक्षिणेकडे एक उत्तरेकडे फेकायची आणि एक उरेल 5 सांगितल्या होत्या, एक उरेल ती वर आकाशात फेकायची आणि तिथून सरळ घरी यायचं, मागे वळायचं नाही. आणि घरी यायचं, हातपाय तोंड धुवायचे आणि आपली नित्यकर्म करायची. ह्या उपायाने 100 नाही तर 101% तुमच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स दूर होण्यास नक्की मदत होईल. मी म्हणत नाही की पूर्णपणे सगळी जादू होईल, पण कुठे ना कुठे काहीतरी कसले तरी चांगले मार्ग खुले होतील, कुठेतरी तुम्हाला रस्ता दाखवणारा कोणतरी भेटेल, कुठून तरी कोणाची सहाय्यता लाभेल. नक्की पॉझिटिव्ह रिझल्ट काहीतरी मिळतीलच. करून बघा.